नमस्कार, जय श्रीराम. मी अभय पवार. अभय ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुहूर्तशास्त्र या विषयावरती छोटीशी चर्चा करणार आहोत. प्रत्येक गोष्ट करताना आपल्या जीवनातली महत्वाची, बिनमहत्वाची, कधी-कधी कमी महत्वाची अशी प्रत्येक गोष्ट करताना आपण मुहूर्तशास्त्राचा आधार घेत असतो. बिनमहत्वाची याच्यासाठी कधी-कधी आपल्याला खूप क्षुल्लकशी गोष्ट करायची असते, पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये मुहूर्तशास्त्राचा आधार घेतो. पण काही-काही गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आपल्या जीवनामध्ये, पण आपण त्या गोष्टींकरता आणि त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता कधीही आपण मुहूर्तशास्त्राचा आधार घेत नाही. इथे आपण चुकतो. जसं त्यातली एक छोटीशी गोष्ट अशी आहे, की जेव्हा आपण औषधांचं सेवन करतो, औषधांचं म्हणजे आयुर्वेदिक औषधांचं आणि सात्विक आहाराचं सेवन करतो, त्यावेळेला तिथे मुहूर्तशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत. जर आपण त्या नियमांचं पालन केलं, तर निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या आरोग्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे बदल जाणवतो, बदल घडून येतो. हा प्रयोग सिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला आयुर्वेदिक औषध किंवा एखादं सात्विक आहार आपल्याला सेवन करायचा असेल, तर तो कधी करावा आणि त्याची सुरुवात कधीपासून करावी? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करणार असतो, तर त्यावेळेला ती सुरुवात करताना जर आपण योग्य मुहूर्तावरती सुरुवात केली, योग्य वेळेवरती सुरुवात केली, तर त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये फार चांगला होतो. तसंच आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला खूप दूरगामी चांगले परिणाम आपल्याला जाणवत असतात. म्हणून जेव्हा आपण आपण आयुर्वेदिक औषधांचं सेवन करणार आहोत किंवा एखादा सात्विक आहार आपल्या शरीरातील उन्नती करता किंवा आपल्या बुद्धिमत्तेच्या उन्नती करता किंवा आपल्या आरोग्याकरता असं काही आहार सेवन करणार आहोत, त्यावेळेला तिथे शुक्ल पक्षातला रविवार, सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी जर चंद्र कृत्तिका नक्षत्र, मृगशीर्ष नक्षत्र, पुनर्वसू नक्षत्र, पुष्य नक्षत्र, हस्त नक्षत्र, स्वाती नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र, मूळ नक्षत्र, श्रवण नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्रात असेल, तर आयुर्वेदिक औषधी, गुणकारी वनस्पती आणि सात्विक आहाराचं सेवन केलेलं असेल किंवा आपण जर सेवन करत असू, तर त्याचे परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती अतिशय अनुकूल आपल्याला दिसून येतात आणि आपलं शरीर वज्रासमान, निरोगी आणि तसंच बुद्धी तेजस्वी होते. नमस्ते. जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.